आपल्यापर्यंत चांगल्या प्रकारे घेऊन येऊ, त्याकरिता तुमचा 12वा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. चला, 2 सलामीवीर फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे. आजचा चांगला दिवस गुरुवारचा, आणि गुरुवारच्या या सुंदर दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि सकाळच्या सत्रात 2 संघ अगदी ताकदवर संघ अगदी समोरासमोर खेळताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला द्वारकामाई चिखलपाडा, त्यांच्या विरोधात विपक्षामध्ये आपण पाहतोय त्रिशिका 11. त्यानंतरची लढत आपण पाहणार आहोत KK 11 श्रीकृष्ण चाफेवाडी विरुद्ध शिवशक्ती उसरणी, चामुंडा स्पोर्ट्स विरुद्ध SP बॉईज अशी लढत देखील आपण पाहणार आहोत. आणि श्री गणेश नगावे विरुद्ध डमी. अजूनही जर कुठला संघ उत्सुक असेल तर निश्चितपणे आपण SP यांच्याशी संपर्क साधावा. मनाचे राजे ग्रुप वेडी 2024 अतिशय सुंदर अशी ही वाखाणण्याजोगी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 70,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक 21,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक, चतुर्थ पारितोषिक 11,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक, आणि पाचवं पारितोषिक 11,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर शिस्तप्रिय संघ हे उत्तेजनार्थ पारितोषिक चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. ही खासियत या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. 5 पारितोषिक देखील जरूर आहेत, पण तुमची शिस्त ही देखील इथे पाहिली जाईल आणि त्यावर डिसाइड होईल की शिस्तप्रिय संघ हा कुठला असणार आहे. कालच्या दिवसात 10 संघ खेळले, आजच्या दिवसात देखील आपण पाहणार आहोत 8 संघांना. आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ हा टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. कालच्या दिवसात श्री गणेश डोंगरी पाडा या संघाने काय सुंदर खेळ केला आणि टॉप 5 मध्ये तोडफोड विराटन या संघाला मात्र त्यांनी नमवलं आणि आपलं तिकीट मात्र प्राप्त केलं. अगदी कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट आहे आणि या कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटमध्ये जर तुम्हाला टिकायचं आहे तर तुम्हाला मैदानामध्ये 100% देणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचा खेळ चांगला करणं गरजेचं आहे. एक संघ जिंकणार आणि एक संघ हरणार ही तर समीकरणं चालूच असतात, पण त्याकरिता तुम्हाला चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. आणि ते चांगलं क्रिकेट दाखवण्याकरिता आता 2 संघ अगदी आपल्याला खेळताना दिसत आहेत. द्वारकामाई चिखलपाडा विरुद्ध त्रिशिका 11. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपण पाहतोय प्रसाद आहे आणि त्याच्या समवेत त्याचा पार्टनर शैलेश. अशी ही जोडी आपण पाहत आहोत. चला, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका, कारण की मग संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकं कमी करणं हे कुठल्याही आयोजकाला आवडत नाही, पण ह्या गोष्टी कराव्या लागतात. जर तुम्ही असा वेळ व्यतीत कराल तर डेफिनेटली संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकं जी आहेत ती कमी केली जातील. चला, एक छोटंसं गीत DJ कँडी यांच्या माध्यमातून ऐकूया आणि लगेच येऊया आजच्या दिवसाच्या पहिल्या बॉलकडे.
वेळ तिथे घेऊ नका, लगेच गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणा, कारण की ऑल सेट आहे. फलंदाज देखील मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहे. तेव्हा आता कर्णधारांना मॅचला सुरुवात करणं, गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणणं हे अनिवार्य आता राहील. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता गोलंदाज इथे सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती जयेश. दोन्ही संघ ताकदवर आहेत, बलाढ्य आहेत. आता बॅट आणि बॉल मधील हे द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. फील्ड सेट देखील आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. त्यानंतर लॉंग ऑफ वाईडिशला देखील आपण पाहत आहोत, एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. असे दोन फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत. मिड ऑनचा क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. त्यानंतर कव्हरला पाहतोय, बॅकवर्ड पॉइंटला देखील आपण पाहतात. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग अँड स्क्वेअर लेगला देखील आपण पाहतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ द डे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज जयेश तयार. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. सुरुवात तर झाल्या, श्री गणेशा झाली आहे. या एका धावेने पहिली धावी बोर्डवरती लागली जाते. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर एव्हरेज स्कोअर 50 हा बनला होता आणि आजच्या दिवसात देखील आपण पाहिलं तर पाहूया किती एव्हरेज स्कोअर बनेल. काल फलंदाजांचा जसा वर्चस्व राहिला होता त्याचबरोबर गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. याचाच अर्थ काय तर खेळपट्टी अगदी चांगली आहे, मैदान देखील अगदी चांगलं आहे. पहिलं वर्ष या क्रिकेट स्पर्धेचं आपण पाहतोय. मनाचे राजे ग्रुप चषक वेडी 5 दिवसीय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यानंतर अनेक मोठमोठ्या रकमेच्या स्पर्धा या सफाळी विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. लागलीच रॉकी ग्रुप चषक हा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर चाफेवाडी चषक पाहायला मिळेल. यंग स्टार चषक माकणे देखील पाहायला मिळेल. बाप्पा मोरया विठ्ठलवाडी चषक देखील असणार. यावेळेला मात्र चांगला बॉल, बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि एक धाव तिथे परिपूर्ण केली आहे. सलामीवीर जर आपण पाहतोय दोघंही चांगले कोऑर्डिनेट करत एकमेकांना खेळताना दिसत आहेत. प्रसाद आणि शैलेश. 2 चेंडू झाले आहेत, दोन्ही चेंडूंवरती एकेरी धावा जमवल्या गेल्या आहेत. धाव संख्या झाली आहे फलकावर 2. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज जयेश तयार ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा चांगला बॉल, फुलटॉस चेंडू होता, बॅटवरती प्रॉपर आला नाही परंतु फक्त खेळून काढला ऑफ साईडला आणि त्याचंच कारण आपण पाहतोय. तर एक धाव पुन्हा एकदा मिळाली आहे. बघा पॉवर प्लेचं षटक आहे, पूर्णतः मुभा आहे फलंदाजांकडे मोठे फटके खेळण्याची, कारण की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत. परंतु गोलंदाज कुठेतरी वरचढ होताना दिसतोय की फलंदाजाला कुठलेही मोठे फटके, कुठलंही आक्रमण करू द्यायचं नाही आणि तेच यावेळेला मात्र जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. षटकातील चौथा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने जयेश घेऊन तयार. इथे मात्र मोठा फटका खेळला आहे, मनगटाचा वापर, क्लास टायमिंग, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत वेगाने. चांगलं कव्हरअप केलं आणि चेंडूला अडवलं देखील. इथे 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 5 धावा. 4 चेंडू झालेत या षटकातील. एकेरी आणि दुहेरीचा संगम जो आहे तो आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करणार नाहीये. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. पहिलाच धक्का लागतोय त्रिशिका 11 या संघाला. अँडी शैलेश काही जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत. फक्त 3 धावांचं योगदान शैलेशने दिलं आपल्या संघाकरिता आणि झेलचित होऊन तंबूच्या आसऱ्याला डगआउटमध्ये येऊन स्थानापन्न झालेत. 3ऱ्या क्रमांकावरती आता नव्यानं फलंदाज बॅटर दाखल झालेला आहे अनिकेत. 5 चेंडू झालेले आहेत या षटकातील. धाव संख्या देखील झालेली आहे धाव फलकावरती 5.
षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने अगदी योग्य प्रकारे चांगलं टायमिंग साध्य केलंय. क्षेत्ररक्षक मात्र क्विक आउटफील्ड तिथे पाहायला मिळते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे जरूर झालाय, परंतु पंचांनी पाहिलंय आणि मागणी केलेली आहे की तिसऱ्या पंचांची त्यांचा बाउंड्री लाईनला पाय लागलाय किंवा नाही, कारण की टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर आपण मात्र इथे करीत आहोत. कालच्या दिवसात देखील आपण बऱ्याच वेळा रेफर पंचांच्या माध्यमातून केलंय, कारण की योग्य न्याय देणं हे मात्र आमच्या पंचांच्या तत्वामध्ये आहे. आणि ते आपण पाहूया काय झालंय. चेंडू योग्य प्रकारे अडवलाय की त्यांचा क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री लाईनला लागलाय. तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो प्रत्येक स्पर्धा ही थेट प्रक्षेपित केली जाते. प्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. अँड येस, इट इज अ 4 रन चौकार. आणि या 4 धावांच्या सहाय्याने आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर त्रिशिका 11 या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 9. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज प्रांजल. इथे मात्र पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. 2 अटेम्प्ट केले, कॉन्सन्ट्रेट योग्य प्रकारे होऊ शकलं नाही आणि त्याचंच कारण मात्र झेल सुटला गेला. बघा चेंडू हवेमध्ये होता, बराच वेळ क्षेत्ररक्षकाकडे होता, परंतु हाताची ओंजळ 5 बोटं जी आहेत ती मात्र योग्य प्रकारे उघडणं गरजेचं होतं आणि ती मात्र उघडली गेली नाहीत आणि त्याच्याचमुळे हा झेल सुटलाय. षटकातील पुढील बॉल प्रांजळ घेऊन तयार. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. तितका चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरती मात्र पिच झालेला हा चेंडू हलकंसं वळण देखील पाहायला मिळालं. अतिशय सुंदर असं भव्य दिव्य हे मैदान पाहायला मिळतंय. पावसाळा म्हटलं तर अगदी हिरवगार हे मैदान असतं. सुंदर निसर्गरम्य असं हे ठिकाण, निसर्गरम्य असं गाव आणि या सुंदर निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चर्चेमध्ये येतोय. कुठलीही चुकी यावेळेला केली नाही. अतिशय चांगला असा झेल टिपलाय. पुन्हा एकदा विकेटचं इथे झालंय पतन. गडी बाद झालेले आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. नवीन फलंदाज आता 9व्यानं दाखल झालेला आहे सुमित. अपेक्षा होत्या या फलंदाजाकडनं, परंतु पूर्णतः अपेक्षा भंग झाला. पाहूया षटकातील पुढील बॉल प्रांजल घेऊन तयार. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येते. वा, काय सुंदर, अगदी इझिली हात माझा रोजचा खेळ आहे असा मात्र त्याने झेल टिपला. अतिशय चांगला झेल टिपलाय. विकेटचं पुन्हा एकदा झालंय पतन. लागोपाठ 2 गडी बाद झालेत. गॉन.
विणलं होतं प्रांजलने, एक मोह दिला होता की मोठा फटका खेळावा आणि त्या मोहामध्ये फलंदाज सापडला गेला. गोल्डन डकचा शिकार इथे झालाय. आता 99 फलंदाज दाखल झालेला आहे क्रीजवर. आकाश ऑन हॅट्रिक वरती. प्रांजल सकाळच्या सत्रामध्ये दिसतोय. एक धाव फक्त आतापर्यंत त्यानं मोजली आहे आणि 2 विकेट त्यानं प्राप्त केलेत. लागोपाठ ते देखील ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज प्रांजल. क्या बात आहे. अजून एक गोड बातमी. प्रांजल आज नाशिकला पालघर डिस्ट्रिक्ट कडनं खेळायला जातोय. शुभेच्छा असतील प्रांजलच्या पाठीशी आमच्या आणि सर्व आयोजकांच्या. इथे मात्र ऑन हॅट्रिक बॉल होता. ऑन द टोज खेळला गेला. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक तिथे कव्हरवरनं वेटकाने येतात पुढे चेंडूला उचलण्याकरता. आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर पंचांनी देखील हेरलं की वेस्टच्या वरती आहे, कमरेच्या वरती आहे आणि त्याच्याचमुळे हा नोचा करार इथे दिला गेलाय. पुढील बॉल जो आहे तो फ्री हिटचा असणार आहे. हातातनं निसटला गेला आणि त्याचंच कारण आपण पाहिलं नो बॉल. एकत्रितपणे त्या चेंडूवरती किती धावा मिळाल्यात? 9+2 अशा 3 धावा पाहायला मिळाल्यात. फ्री हिटचा बॉल घेऊन प्रांजल तयार. हाफ वॉली. इथे मात्र जरूर हाफ ट्रॅकरचा बॉल पाहायला मिळालाय. गती परिवर्तन केलं. बघा ही युक्ती मात्र गोलंदाज बऱ्याच वेळा वापरतात ज्या ज्या वेळेला फ्री हिटचा बॉल असतो, कारण की फ्री लायसन असतं फलंदाजाकडे, कारण की कुठल्याही प्रकारे बाद होऊ शकत नाहीत. फक्त रनआउटच्या माध्यमातून बाद होऊ शकतात आणि त्याच्याचमुळे मात्र प्रांजलने ही युक्ती वापरली. धीरज राऊत यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. षटकातील पुढील बॉल आखूट टप्प्याचा चेंडू चांगल्या प्रकारे पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय आणि 1 रन तिथे पाहायला मिळते. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहत आहात. धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 14 धावा. यशस्वी षटकाची इथे झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या त्रिशिका 11 या संघाची झालेली आहे धाव फलकावर 3 गडी बाद 14. करायचे नाहीये. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नवीन गोलंदाजाला पाचारण करा. 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर त्रिशिका 11 या संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 3 बाद 14 धावा. फॉल ऑफ विकेट जर आपण पाहिलं, पहिला गडी बाद झाला होता 5 या धावसंख्येवरती, दुसरा गडी बाद झाला होता 10 या धावसंख्येवरती आणि तिसरा गडी देखील बाद झाला होता 10 या धावसंख्येवरती. प्रांजलला गुड लक आजच्या मॅचसाठी. आणि अशी प्रांजलची ती यशस्वी ओव्हर पाहायला मिळाली. आपलं काम करून मात्र पुन्हा एकदा आपल्या ड्युटीवरती निघाला प्रांजल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अंकुश. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत KK11 श्रीकृष्ण चाफेवाडी विरुद्ध शिवशक्ती उसरणी. दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. षटक क्रमांक 3 अंकुश घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार. फुलटॉस प्रतीचा पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने तिथे आले आणि सुंदर असा झेल टिपलाय. विकेटचं इथे झालंय पतन. पहिल्याच बॉलवर मिळतेय अंकुशला विकेट. अंकुशने मात्र पहिल्याच बॉलवरती किमिया साध्य केली आहे. फलंदाजाला माघारी पाठवलंय. इथे मात्र आता कुठेतरी आपण पाहू शकलात तर तडपणाखाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय त्रिशिका 11, कारण की आघाडीचे फलंदाज जास्त काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकले नाही. अवघ्या 14 धावा या झालेल्या आहेत. धावफलकावरती 4 गडी टॉप ऑर्डर आता मात्र तंबूमध्ये आसनस्थ झाली आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश तयार.
नवीन फलंदाज चेतन स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडने जेंटल पुश केलंय. आता हीच समजदारीचा खेळ त्यांना खेळावा लागेल, कारण की या अगोदर आपण पाहिलं तर विकेट्सची पडझड पाहायला मिळाली. धावा काही जमल्या नाही. जयेशचं पहिलं षटक आपण पाहिलं, 9 धावा त्यानं त्या षटकात मोजल्या, 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्यानंतर प्रांजलला आपण पाहिलं, काय कमालीची ओव्हर होती, ब्रिलियंट ओव्हर त्यानं केली. 5 धावा त्यानं दिल्या आणि 2 विकेट त्या षटकात त्यानं प्राप्त केल्यात. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. गॅपमध्ये चेंडू जाते, फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेलाय, वेलकम बाउंड्री, चौकार. मात्र प्रसादनं आपल्या शैलीमध्ये केलं. अंकुशचं अगदी चांगला फटका पाहायला मला, शॉर्ट सिलेक्शन अगदी योग्य होतं. मग चेंडू ज्या प्रकारे येतोय त्या चेंडूला पाहिलं आणि त्यानंतर आपला मोर्चा वळवला. या 4 धावांनी धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटकातील पुढील बॉल, चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा अंकुश तयार. फुलटॉस चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा जाळं विणलंय आणि त्या जाळ्यामध्ये फसवलं देखील. इथे मात्र पुन्हा एक लागतोय धक्का त्रिशिका 11 या संघाला. नो मोर टीम मीटिंग. काय कमालीचा परफॉर्मन्स गोलंदाज करताना दिसत आहेत आपल्याला. बघा, जी जबाबदारी कर्णधारांना प्रत्येक गोलंदाजाच्या खांद्यावरती दिली आहे आणि ती जबाबदारी अगदी लिलया पार पाडत असताना प्रत्येक गोलंदाज दिसत आहेत. पहिल्या षटकात जयेशचं षटक देखील आपण पाहिलं, तिथे देखील विकेट मिळाली. प्रांजलच्या षटकात देखील 2 विकेट्स मिळाल्या आणि या षटकात देखील आपण पाहिलं तर 2 विकेट मिळालेल्या आहेत. काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. षटकातील पुन्हा एकदा 5वा बॉल घेऊन अंकुश तयार. इथे मात्र हलकीशी अपील जरूर करण्याच्या मनस्थितीमध्ये गोलंदाज होते, परंतु त्याचा काही इम्पॅक्ट पंचांवरती झाला नाहीये आणि त्याच्याचमुळे मात्र पंचांनी लेग बाईसचे संकेत दिलेत आणि एक्स्ट्रा रन तिथे जोडली जाते. आणि या एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 20. चेतन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. पंकज नव्यानं दाखल झाला नॉन स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू लडखडत मात्र आपण पाहिलं तर विकेट किपर चेंडू पकडण्याकरता पुढे गेले होते. बघा, आम्ही आमचं 100% आमचं डेडिकेशन देतो आमच्या टीमसाठी, आमच्या संघासाठी, कारण की आमच्या गावाची जर्सी आमच्या अंगावर आहे आणि त्या जर्सीचं महत्त्व प्रत्येक खेळाडू जाणून आहे. आणि त्याच्याच करता मात्र आपण पाहिलं की हा अट्टाहास. इथे जर आपण पाहिलं तर षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावर त्रिशिका 11 या संघाची 20. आता या सत्रातील शेवटचं षटक बाकी आहे. आता या शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील आता कर्णधार स्वतः मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. साईराज. षटकातील पहिला बॉल, अगदी वेगात टाकलेला चेंडू, अगदी इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळलेला हा फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करत जातोय. सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा. आपण पाहिलं तर अगदी चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी सरळ तंत्रशुद्ध फटक्याची निवड इथे केली आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 24. आता हळूहळू आपण पाहिलं तर धावसंख्येला आकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा वेग वाढताना दिसतोय आणि हा वेग उर्वरित 5 चेंडूंवरती कायम पंकज ठेवेल का हे पाहणं आता खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आता काय स्ट्रॅटेजी गोलंदाजाची आहे, कारण की ऑन साईडला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण लावलं गेलंय पंकजसाठी. षटकातील पुढील बॉल, दुसरा बॉल घेऊन साईराज तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगला फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला जेट जातोय. चेंडू गेलाय वा बिग हिट आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा.
संकटात घाबरायचं नाही तर लढायचं. संघर्ष हेच आयुष्याचं गमक आहे आणि तेच यावेळेला मात्र संघर्षाचा आलेला षटकार पाहायला इथे मिळालाय. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे फलकावरती. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र गती परिवर्तन केलं. विकेट किपरने देखील स्ट्रॅटेजी वापरली. क्लोज किपिंग करण्यासाठी पुढे आलेत. जेव्हा मोठा फटका बसतो त्यावेळेला मात्र ते कोणालाही आवडत नसतं, कारण की प्रत्येकाला माहित असतं की आता फलंदाज रिदम मध्ये येईल आणि अजून मोठे फटके मारेल आणि त्याच्याचमुळे ही रणनीती आखली गेली आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, तितक्यात चांगला अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जातो. एक धाव घेतले, दुसऱ्याचा देखील प्रयत्न. चांगला ताळमेळ दोन बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि या दोन धावांच्या मदतीने धाव संख्या आपण आता पाहिली तर झाली आता धाव फलकावरती 32. 32 धावा. सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने आता वाटचाल त्रिशिका 11 या संघाची सुरू आहे. ते आपल्याला पाहायला मिळतं. असं जर दरारा पहिल्या 3 षटकांमध्ये बसवला असता तर कदाचित अजून हे स्वरूप वेगळं असतं, परंतु जर आणि तर या चर्चेला थारा नाहीये क्रिकेटमध्ये. तरी इथे मात्र बॅटचा एज गल्लीच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. एक रन तिथे पूर्ण केली आहे. दुसरी धाव. स्ट्राईक चेंज करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होते. इथे जर आपण पाहिलं तर कोणाला माघारी परतावं लागेल. पंचांनी मात्र इथे रेफर केलेला आहे. यस, क्रॉस झालेला आहे आणि यस इट इज गॉन. इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते विकेट. एका मागोमाग एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपल्याला जाताना जरूर दिसलेत. धाव्या हव्या तशा जमवायला हव्या होत्या, कुठेतरी घाई केली आणि त्याचंच भुगतान इथे मात्र सहन करावं लागतंय. नवीन फलंदाज नवीन बॅटर आता दाखल झालेला आहे अक्षय. यानंतरची लढत असणारे KK11 श्रीकृष्ण चाफेवाडी विरुद्ध शिवशक्ती उसरणी. दोन्ही संघातील खेळाडू अथवा कर्णधार उपस्थित असतील तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. शुभम पाध्ये SP बॉईजचे आपण पाहतायत करते धरते आमच्या समवेत आहेत. क्रिकेटवर असलेली नितांत ओढ मात्र आपण पाहतायत. ही चांगली आयोजन केलेली स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते आणि आम्हाला समालोचनासाठी देखील इथे संधी दिली आहे. खूप खूप धन्यवाद आणि आभार. आता या इनिंग मधील आहे शेवटचा बॉल. आता या शेवटच्या बॉलवरती काय होईल, किती धावा जमवतील, षटकार येईल, चौकार जाईल की गोलंदाजाचं वर्चस्व राहील. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज साईराज तयार. यावेळेला मात्र बॅटची एज आणि विकेट किपरनं चोख काम बजावलं. इथे मात्र कुठलीही धाव नाही, विकेट देखील मिळवली. षटकाची इथे झाली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या त्रिशिका 11 या संघाची धाव फलकावरती झालेली आहे 33. 34 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल त्याकरता आपल्याला दुसऱ्या सत्राकडे जावं लागेल आणि जसं दुसरं सत्र सुरू होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. आपण ऐकणार आहात व्हॉइस ऑफ वसई आडणे श्री प्रमोदजी शेडगे सरांचा गोड आवाज. धन्यवाद.
व दात्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. चला आपण दुसऱ्या सत्राकडे देखील लगेच वळणार आहोत. 2 सलामीवीर फलंदाजांना मी विनंती करीन लगेच मैदानाच्या दिशेने आपण जायचं आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. KK11 श्रीकृष्ण चाफेवाडी विरुद्ध शिवशक्ती उसरणी अशी लढत यानंतर आपण पाहणार आहोत. चला आपण दुसऱ्या सत्राकडे जाऊया. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. आपण ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथन करत यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. आलेल्या सर्व आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि जे प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनेलवर जे जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. मनाचे राजे ग्रुप चषक वेढी 2024चं हे शानदार आयोजन. आजचा सलग दुसरा दिवस. कालचा दिवस आपण पाहिलात श्री गणेश डोंगरीपाडे या टीमने अंतिम 5चं तिकीट मिळवलं आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल आमंत्रित गटला प्राधान्य दिले गेले. त्यामध्ये पहिलाच सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना द्वारकामाई चिखलपाडा आणि त्रिशिका 11 हा सामना आपण पाहतायत, अनुभवतायत. दुसरा सामना यानंतर KK11 श्रीकृष्ण चापेवाडी आणि शिवशक्ती उसरणी असे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 34 धावांचं. 34 धावा या कशा पद्धतीने पूर्ण होतील याकडे आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. साईराज एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर एका साईडला आपण पाहतायत मिस्टर स्वप्नील एक्सपिरियन्स खेळाडू. दोन्ही मात्र फलंदाज मातब्बर आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. परंतु क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला 100% देणं फार गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला गुणवत्ता ती सिद्ध करावी लागते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर सुमित. त्रिशिका 11 आपण पाहतायत आदरणीय किरणजी कारभारी साहेब यांचा एकंदरीत ते पॅकर्स आहेत या संघाचे. द्वारकामाई चिखलपाडा टीम त्रिशिका 11 टीमने बॅटिंग करत असताना 33 धावा फलकावर लगावल्या. पहिलाच बॉल साईराजचा पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 6. पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध करणारा खेळाडू, हार्ड हिटर बॅटर आणि सलामीवीर कसा असावा, विस्फोटक, विध्वंसक, परिस्थितीला अनुसरून खेळणारा. ऑन साइडला शाळंफुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, निराश झाले या स्ट्रोकवर. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. 34 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या चेंडूपासून इरादे पक्के स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुमित. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल तेवढीच चांगली फिल्डिंग होते. विकेट किपरला मिस करत चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी संघाची धावसंख्या डॉट बॉलच्या माध्यमातून 7 वर जाऊन पोहोचली गेली. द्वारकामाई चिखलपाडा टीम आपण पाहू शकाल. प्रांजलने खूप चांगली गोलंदाजी हाताळली. दुसरं षटक आपण पाहू शकला. बॅटचा टो लागतोय आणि इथे स्वप्नीलला परतावं लागेल. कॉटन बोल्टच्या माध्यमातून पहिला धक्का स्वप्नीलच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट.
त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. सुप्रसिद्ध मैदान वेडीचं हे मैदान आपण पाहू शकतायत. प्रांजलचा विचार केला तर आज अंडर 19 चा आपण पाहू शकता. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि पालघर ज्ञानेश्वर त्या ठिकाणी थोडेसे फंबल जरूर झाले, पुढे सरसावले गेले होते. कव्हर पॉइंट मध्ये चेंडूला स्टॉप केलं, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विंकुश मात्रे आपल्या संघाला घेऊन जातात 8 या धावसंख्येवर. पालघर शहरीचा एकंदरीत विचार केला तर कॅप्टन म्हणून रोल अदा करणारा आहे तो प्रांजल अनंत पाटील. द्वारकामाई चिखलपाडा टीमचा एक हरहुन्नरी खेळाडू म्हणजे आज प्रगती होते. सफाळी विभागामधून सुद्धा हर्ष किनी याच गावामधून बिलॉंग करणारा पालघर ग्रामीण मधून आपल्याला कॅप्टनशिप पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा कडक शॉट पाहायला मिळतोय साईराजच्या बॅट मधून. एक अप्रतिम झन्नाटेदार षटकार 6. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावा. खास करून नायगावरून सचिनजी या ठिकाणी उपस्थित झालेत, आमचे जवळचे मित्र. त्यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि इथून मॅचचा आनंद घ्या. एकविरा स्पोर्ट्स नायगावचे परिवारातील सदस्य आहेत विशाल कोळी, शैलेंद्र घोडेकर अँड ऑल टीम यांच्या माध्यमातून चांगले खेळाडू सुद्धा आहेत. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सफाईदार कामगिरी आतापर्यंत जर आपण पाहिली तर साईराज भोईरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला ही अवगत असायला हवी. जसं विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये स्टान्स त्याचा बदलला आणि शतक झळकावलं 419 दिवसानंतर, त्याचं ते शतक पर्थच्या मैदानात पाहायला मिळालं आणि सुनील मनोहर गावस्कर यांनी मात्र त्याची शाबासकीची थाप जरूर त्याच्या पाठीशी थोपटली. म्हणजे वेळेनुसार तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही नाविन्याने करावी लागते. वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला स्लोवर वन चेंडूचा मारा पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. KK11 श्रीकृष्ण चापेवाडी टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. अक्षय पाटील असतील, प्रणय पाटील यांना आपण पाहतायत. न्यू सीझनला सुरुवात झाली. निरंजनला आपण पाहू शकतायत, सुरेंद्रला आपण पाहतायत, बंटीला आपण पाहू शकाल. सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने या वेळेला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. विंकुश म्हात्रे, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर द्वारकामाई चिखलपाडा या टीमची जाऊन पोहोचते. तुषार भोईर आम्हाला दर्शवतात की 16 वर जाऊन पोहोचली गेली. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक तुषार भोईर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल कृपया करून आणायचा आहे, स्वयंसेवकाला विनंती करेन. संघाची धावसंख्या 16 रन्स. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. विजयासाठी अजून सुद्धा 18 रनची गरज. फुलटॉस बॉल होता, ह्या वेळेला मात्र फिल्डर चुकलेत आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल नशिबाचा चौकार. मध्ये होता आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. कधी कधी असं वाटतं की चेंडू ज्या वेळेला वेगाने येतो असं वाटतं की कमरेच्या वरती चेंडू निघून गेलाय, परंतु तो डीप मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतो बॉल. ऑन साईडला तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलाय विंकुश मात्रेच्या बॅट मधून. एक अप्रतिम दर्जेदार सनसनाटी षटकार.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26 या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केलेत. फुलटॉस बॉलला व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. आता अवघ्या 2 धावेचं लक्ष आहे. कडक बॅटिंग मात्र आणि एका साईडला साईराज भोईरने जी सुरुवात करून दिली, ज्या अपेक्षित धावांची गरज होती सलामीवीरांना, ती सुरुवात या ठिकाणी आपण पाहू शकलात. तुषार किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. धीरज राऊत यांना आपण पाहू शकतायत, उसरणीचा अप्रतिम खेळाडू. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का, तर नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली. स्कोर आर लेवल. द्वारकामाई चिखलपाडा टीम विजयाची नौका किनाऱ्यावर लावत असताना आपण पाहू शकतायत. टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली, न्यू सीझनला आपण पाहू शकतायत आणि खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने त्यांची चाहूल आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जण टेनिस बॉल क्रिकेटची वाट पाहत असतो. जसं रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि एसपी बॉयज या ट्रॉफीने सर्वांची मने जिंकलेत. अर्थातच त्याचे प्रोप्रायटर शुभमजी पाध्ये आमच्या उजव्या साईडला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 रन्स. क्लीन बोल्ड, वेगवान बॉल होता आणि यावेळेला भन्नाट वेग. तर या ऐकूया आपण डिस्क जॉकीला आणि या डान्स पाहूया मिस्टर राजूचा. तेहतीस धावा फलकावर. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला फटका छान आहे आणि तेवढीच मात्र यावेळेला आपण पाहतायत उत्तुंग षटकार. तेवढीच लांबी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूने अंतर कापला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते विजयाचा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल द्वारकामाई चिखलपाडा या टीमचं. चला हँडशेक करायला विसरू नका. हे आपले मैत्रीपूर्ण संबंध आपण जोपासायचे आहेत. 12 नंबरची जर्सी परिधान करणारा जयेश यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य थोडंसं पाहायला मिळतं. कारण न्यू सीझनला सुरुवात झाली. एक मोठी स्पर्धा जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेला होप्स असतात की आपल्या गावाच्या नावासाठी जेव्हा आपण उतरतो त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा अंगामध्ये संचारते. कौतुक करेन ह्या वेळेला त्रिशिका 11 किरणजी कारभारी यांचा संघ पाहायला मिळतोय. तर या दोन्ही संघाचे कॅप्टन KK11 श्रीकृष्ण चापेवाडी आणि शिवशक्ती उसरणी. मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतायत. मनाचे राजे ग्रुप चषक वेढी 2024च्या माध्यमातून. चला शिवशक्ती उसरणी टीमचे कॅप्टन. चला या लवकरात लवकर वेळेची दिरंगाई न करताना